त्या ठिकाणी 2-4च लोक आहेत. तेवढ्यावर ते सगळं 50 लोकांचं काम करून घेतात. ते करतात मजबुरीने, ठीक आहे, नोकरी टिकवण्यासाठी. परंतु हे जे 50 जागा बाकीच्या त्यांनी भरल्या नाहीत ना, तर ते आपल्या सर्वसामान्यांच्या जागा आहेत ना. आपल्या सर्वसामान्य लाखो पद आज रिक्त आहेत. सरकारी कार्यालयामधले लाखो पद आज रिक्त आहेत, भरलेले नाहीत. मग ते कोण आपण बेरोजगार का होतात? आपली पोरं, आपल्या पोरी एवढे शिकून सवरून बेकार फिरतात, बेरोजगार राहतात. त्याचं कारण हे आहे सरकारी धोरण. आणि या धोरणाच्या विरोधात आपल्याला बहुजन भीम सेनेच्या वतीने आपल्याला आंदोलन करावं लागेल. खूप महत्वाचा. हो सर, मेन मुद्दा आहे. हो सर, रेशन कार्ड ऑफिस मध्ये जावा. हो सर, मेन मुद्दा आहे तो. हा, कलेक्टर कचेरीत जावा, कुठल्याही ठिकाणी जावा. पोलीस भरतीमध्ये सुद्धा लाखो पद, हजारो पद रिक्त आहेत. एक शहरामध्ये हजारो पद रिक्त आहेत, ते भरत नाहीत. मग ह्याला द्यायचा जो पगार आहे या लोकांना, ह्याच्या आता 50चं काम 4 लोकांवर करतात, म्हणजे त्या बाकीच्या 46 लोकांचा पगार, याचाच भ्रष्टाचार होतो. सरकारी अधिकारी, राजकारणी, सत्ताधारी हे सर्व मिळून ह्या पैशाचा भ्रष्टाचार करतात. पैसे तर तेवढेच खर्च होतात. 50 कामगार आहेत तिथे लागतात ना, त्या 50 लोकांचेच पगार निघतात करोडो रुपये. परंतु 4 लोक काम करतात, बाकीचे 46 लोकांचं काय? त्यांचा पगार जातो कुठं? मग राजकारणी, सत्ताधारी आणि अधिकारी हे सर्व मिळून याचा भ्रष्टाचार करून खातात. ही खूप महत्वाचं आहे. आणि ही रिक्त जागा हो सर भरण्यात याव्या म्हणून बहुजन भीम सेनेचं आंदोलन झालं पाहिजे. हो सर. आणि हे मोठं आंदोलन झालं पाहिजे सर्व तरुणांना घेऊन. आणि ती याला आंदोलन होऊन चालणार नाही. ठीक आहे सर. भलं तुम्ही नाही का एका आंदोलनात 25-50 लोक असू द्या, ते मला चालतील, परंतु ते टिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे त्या आंदोलनामध्ये. जर 8 दिवसाला 15 दिवसाला तुमचं आज कलेक्टर कचेरीवर झालं तर उद्या महानगरपालिकेवर झालं पाहिजे, परवा MSCBवर झालं पाहिजे, इथल्या जागा भरा, तिथल्या जागा नाही का. अशा प्रत्येक खात्याच्या कार्यालयावर तुम्हाला 8 दिवसाला 15 दिवसाला 8 दिवस असं तुम्हाला आंदोलन करावं लागेल. तर ह्याच्यावर इतर लोक बघा मग इतकं तुम्हाला सपोर्ट करतील, साथ देतील. आणि त्याच्यात मीडिया लाजल आणि बोलू की आपण ह्या प्रश्नावर कधी आवाज उठवलाच नाही, हा प्रश्न आपण कधी घेतलाच नाही. आणि ह्याला तर आपण साथ दिली पाहिजे, ह्याचा प्रश्न आपण उचलला पाहिजे. म्हणून तुम्हाला मीडिया सुद्धा तुमच्या सोबत राहील. ठीक आहे. अशा प्रकारे हे 2 नंबर प्रश्न बघा, तुम्हाला पटतंय का? हा सर, हा सर. जर बोर होत असेल तर मी पुढचं काही तुम्हाला नाही सर, बोला. त्याच्या पुढे आपण अजून अधिकारी कमी असल्यामुळं पब्लिकला पण त्रास होतोय ना. आधी उद्या परवा या असं करते ती. बरोबर. लगे कामं पण होत नाही ती, का तर अधिकारीच कमी आहेत तिथं. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न माझा असा आहे, तर सर्व भारतीयांसाठी शिक्षण आहे, शिक्षण हे मोफत असले पाहिजे. शिक्षण जे आहे, शिक्षण आपण घेऊ नये गोरगरिबांनी, म्हणून शिक्षण एवढं महाग केलंय. आणि त्याचं खाजगीकरण केल्यामुळं लाखो रुपये फी भरून आपण ते शिक्षण घेऊ शकतो का? अशा शाळेत आपला मुलगा आपण टाकू शकतो का? आपण सर्वसामान्य माणसं आहे, मध्यमवर्गीय माणसं आहे, मध्यमवर्गीय बी नाही, मी तर एकदम सर्वसामान्य माणूस आहे बाबा. मी स्वतःला मध्यमवर्गीय सुद्धा म्हणू शकत नाही. तर मी लाखो रुपये माझ्या पाल्याची फी भरून, त्या विद्यार्थ्याची फी भरून मी त्याला त्या शाळेत घालू शकत नाही, ते शिक्षण देऊ शकत नाही. मी महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझ्या मुलाला घालू शकतो, ती माझी ऐपत. परंतु या सरकारने इतकं जातीवादी सरकार आहे, या सरकारने या महाराष्ट्रातल्या हजारो शाळा, तुम्हाला माहिती आहे, हजारो सरकारी शाळा बंद करून टाकल्यात. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून टाकल्यात, महानगरपालिकेच्या शाळा बंद करून टाकल्यात. गोरगरिबांनी शिकायचंच नाही. शिक्षण घेतलं तर बिगारी कामं कोण करणार, असा त्यांचा विचार आहे. तुम्ही मोठे अधिकारी व्हायचं नाही, तुम्ही उच्च पदावर कुठल्या जायचं नाही, तुम्ही खालीच राहिलं पाहिजे. कारण
ज्या टायमाला या देशामध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली, भारतीय संविधान लागू झालं, तेव्हापासून सर्व समाजाला शिकण्याचा अधिकार मिळाला. सर्व समाज शिकायला लागला, सर्वसामान्य शिकायला लागला. मागासवर्गीय असू द्या, मध्यमवर्गीय असू द्या, इतर जातीचा बहुजन समाजाला ज्याला शिक्षणाचा अधिकारच नव्हता असे सर्व शिकायला लागले, मोठे मोठे अधिकारी व्हायला लागले. त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काय बिन शिकलेले लोक काम करतायत. ती त्यांना त्या जातीचा अहंकार तिथं त्यांना सतवायला लागला. बोले हे मागासवर्गीय अधिकारी त्या हाताखाली आम्ही फाईल द्यायची का, ह्याला पाणी नेऊन द्यायचं का, ह्याला चहा नेऊन द्यायचं का, असा यांचा जातीचा अहंकार त्यांना सतावू लागला. आणि मग त्यांनी प्लॅनिंग केलं, षडयंत्र केलं. त्याच्यात जातीवादी सरकार आलं राज्यात, केंद्रात. आणि या सरकारने मग विचार केला की मग हे कसं थांबवायचं. शिक्षणाचा पाया कुठून आहे? महानगरपालिकेची शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, तिथं सर्वसामान्य झोपडपट्टीतले फुटपाथवरचे म्हणजे भिकारी लोक सुद्धा इथं शिकू शकतात, तरी इथं फीच नाही. मग ह्यांचा इथला मुळात सगळं तुटूनच टाका. अशा प्रकारे षडयंत्र करून जातीवाद्यांनी या महाराष्ट्रातल्या हजारो शाळा बंद केल्या. की तुम्हाला सर्वांना आम्हाला काय माहिती असेल, कुणाला नसेल, परंतु बहुजन भीमसेनेची ही भूमिका आहे की या विरोधात सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल. बहुजन भीमसेनेचा कार्यक्रम आहे, बहुजन भीमसेनेची भूमिका आहे. आणि बहुजन समाजाचे ज्या म्हणजे अडचणी निर्माण करणारे जे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाच्या सोडवण्यासाठी बहुजन भीमसेनेला उतरावं लागणार आहे आणि ह्याची तयारी करावी लागणार आहे तुम्हाला. ही आज याच्यासाठी बोलतोय मी की काही आमचे पदाधिकारी आता नवनियुक्त म्हणजे झालेले आहेत आणि त्यांना हे आपल्या पक्षाची भूमिका काय. बहुजन भीमसेनेत आपण पदाधिकारी झालो म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे, आपण इथं काय करणार आहे, हा विचार करून आहे. म्हणून मला हे भूमिका मांडावी लागते इथं. जरी तुम्हाला आम्हाला वेळ झाला, आज सकाळपासून आपण जरी इथं असलो त्या बैठकीत, तरी पण मला एक पक्षप्रमुख म्हणून मला ही सर्व भूमिका माझ्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगणं, त्यांच्यासमोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी हे मांडतो. तर हा आपला तिसरा प्रश्न. तर बाकीचे जे प्रश्न आहेत आपण पुढच्या मीटिंगमध्ये, पुढच्या बैठकीमध्ये घेऊया. हो सर. भरपूर असे प्रश्न आहेत.